या 6व्या गाथेत किती व्यवहाराचा निषेध केला होता? प्रमत्त नाही म्हणजे कोणत्या व्यवहाराचा निषेध केला होता? कोणत्या व्यवहाराचा निषेध केला होता? प्रमत्त नाही म्हणजे असद्भूत उपचारिक व्यवहाराचा निषेध केला होता. अप्रमत्त नाही म्हणजे कोणत्या व्यवहाराचा निषेध केला होता आपण? अनुपचरिताचा केला होता. तो ज्ञेयामुळे ज्ञायक नाही म्हणजे कोणत्या व्यवहाराचा निषेध केला होता? सद्भूत उपचारिक व्यवहाराचा निषेध केला होता. आणि तो गुणभेद स्वरूपही नाही हे सांगितलं होतं. ते 6व्या गाथेत नव्हतं. 6व्या गाथेत 7व्या गाथेत तेवढा राहिलेला एक जो व्यवहार होता त्या व्यवहाराचाही निषेध 7व्या गाथेत कसा असतो ते सांगणार आहे. तर आपण काय पाहिलं होतं? गुणभेदही शुद्ध आत्म्यात नाही. अनंत गुण आहेत पण अनंत रूपाचा भेद शुद्धात्म्यात नाही. तर 4 गोष्टी नाही ह्या पाहिल्या होत्या आपण. कोणत्या झाल्या 4? प्रमत्त नाही, अप्रमत्त नाही, ज्ञेयामुळे ज्ञायक नाही, गुणभेद स्वरूपही नाही. ह्या 4 गोष्टी आपण नक्कीच. मग आहे काय? जर हे सगळं नाही तर शुद्ध आत्मा म्हणजे शून्य आहे का? काय आहे? तर हा भाग नक्की करायचा आहे आपल्याला की हा शुद्ध आत्मा आहे. जो जाणणारा आहे तो कोण? मी म्हणणारा कोण? याला आपण तरी मी सर्वनाम वापरू शकतो? हा तरी म्हणू शकतो मी? तर हे जगातला बाकी सर्वनाम बाकी द्रव्यासाठी येतात. मी हे सर्वनाम फक्त जीवासाठी येतात, बाकी कोणत्याही द्रव्याला. म्हणून ते पुढे सांगणार अहम एको खलु शुद्धो नानमयी. मी अहम, मी मदर आहे. तो जो मी आहे तोच आत्मा आहे, तोच जीव आहे. तर सो जीव हा आत्मा जो ज्ञायक आहे तो ज्ञायकच आहे. हे विधी रूपानं आपण पाहिलेलं होतं. आता गुणभेद जे आहेत तेही या शुद्ध आत्म्यात नाही. थोडा गोंधळ सगळ्यांचा झालेला आहे असं म्हणतात. राग शब्द कशासाठी येतो? मी वारंवार सांगते, बुद्धिपूर्वक राग, अबुद्धिपूर्वक राग. राग शुद्धात्म्यात नाही. तर हा राग शब्द कशासाठी आला आणि व्यवहारात राग शब्द कशासाठी वापरतो? आम्ही व्यवहारात राग शब्द क्रोधासाठी वापरतो. इथं तो प्रेमासाठी आलेला आहे. प्रीती म्हणा, प्रेम म्हणा, अनुराग म्हणा, या अर्थी राग शब्द आहे. क्रोध या अर्थी नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय झालं? हां, तो राग अभिप्रेत आहेच ना. राग जिथं राग आहे तिथं क्रोध आहेच. राग म्हणजे लोभ कशायातला, एवढं लक्षात घ्यायचं आहे. तर हा लोभ म्हणा, शुभराग म्हणा, हा जिथं आहे तिथं क्रोध, मान, माया, लोभ आहेच. असं होत नाही कधी. पण क्रोध, मान, माया, लोभ जिथं आहे तिथं जसा लोभ आहे तसा लोभ जिथं आहे तिथं क्रोध, मान, माया असेलच असं नाही. क्रोधाच्या बरोबर हे सगळं राहील. लोभाच्या वेळी एकटा लोभही राहील अशी जीवाची अवस्था आहे. क्रोधही गेलाय, मानही गेलाय, मायाही गेली आहे, पण एक लोभ अद्याप शिल्लक आहे. अशी अवस्था त्या जीवाच्या जीवनाची असू शकते.
आणि तोच फक्त अभिप्रेत येईल, आधीचं गेलं आहे असं गृहीत धरूनच सांगतो. नाही नाही, असं नाही, तोही आहे, तोही आहे. आता ज्ञानी कुठून? चौथ्या गुणस्थान. ज्ञानी कुठून होतो? हा पहिल्या गुणस्थानात तर ज्ञानी नाहीच, हाही राग सुटला. दुसऱ्यातही नाही, तिसऱ्यातही नाही. ज्ञानी कुठून आहे? चौथ्या गुणस्थान. आता थोडा गोंधळ तोही होईल. आपण ज्ञानी आहोत का नाही? नाही. तर ज्ञानी शब्द 3 साठी येतो. ज्याच्या ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो ज्ञानी. पहिलं काय पाहिलं आपण? ज्याच्या ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो ज्ञानी. सर्व जीव ज्ञानी आहे. हां, म्हणजे काय झालं? आपणही ज्ञानी आहोत. हा ज्ञानी हा त्रिकाली स्वभाव पाहिला आपण. आता जेव्हा आपण दुसरं पाहतोय सम्यक ज्ञानी, तिथेही ज्ञानी शब्द आहे. आता हा सम्यक ज्ञानी कोण? चौथ्या गुणस्थान. सम्यक दृष्टीच्या जीवनात जे ज्ञान आहे ते तो सम्यक ज्ञानी आहे. ज्याच्या जीवनात सम्यक दर्शन नाही तो मिथ्या ज्ञानी. म्हणून हा दुसरा ज्ञानी शब्द झाला. आणि तिसरा ज्ञानी शब्द आहे जो पूर्ण ज्ञानी आहे तो ज्ञानी, म्हणजे केवल ज्ञानी. तर जसा ह्या ज्ञानी शब्द ही 3 साठी येतो आहे, तर जेव्हा आपण हे पाहतो आहे की जो जो जीव आहे तो तो ज्ञानी आहे. हा सामान्य ज्ञान स्वभाव पाहिला. जो जो सम्यक दृष्टी आहे तो ज्ञानी आहे. हा काय पाहिला? एक विशिष्ट सम्यक दृष्टी जीव पाहिला. आणि ज्याच्याजवळ पूर्ण ज्ञान आहे तो ज्ञानी आहे. हे केवल ज्ञानाच्या अपेक्षेनं आपण पाहिलेलं असणार आहे. तर काय झालं? राग हा शब्द कशासाठी आला आहे मग? रमेश भाऊ, काही लक्षात आलं? आगमात जो काही राग शब्द येतो तो प्रीतीसाठी, प्रेमासाठी, लोभासाठी येतो, क्रोधासाठी नाही आहे. व्यवहारात आपण क्रोधाला राग म्हणतो, पण आगमातला राग शब्द क्रोध वेगळा. क्रोध, मान, माया आणि लोभ. तर या 4 कशा यापैकी रागात किती जातात? आणि द्वेषात किती जातात? क्रोध आणि मान द्वेषात जातो. माया आणि लोभ रागात जाणारे कशाय असतात. तर जेव्हा आपण हे पाहिलं होतं की गुणभेदही शुद्ध आत्म्यात नाही, तर म्हणतात गुण काय आहे आणि ते कोणते नाही. तर जीवाच्या ठिकाणी ज्ञान आहे, दर्शन आहे, चारित्र्य आहे, अनंत गुण आहे. हा जो भेद केला हा व्यवहार का निश्चय? म्हणतात हाही व्यवहार आहे. भेद केला ना. वस्तू कशी आहे? अखंड आहे. निश्चयने काय पाहलाय आपण? वस्तूचं मूळ स्वरूप पाहतो. व्यवहार नाही, एक तर भेद करतो. म्हणून एवढ्या 2 परिभाषा आपल्याजवळ ठेवा. निश्चय नयाचं काम वस्तू जशी आहे तसं सांगणं एक. दुसऱ्या अध्यात्माच्या दृष्टीनं निश्चयाची परिभाषा केली असेल तर जो शुद्ध आहे तो जीव. व्यवहाराची परिभाषा आहे भेदात अभेद करणं, तो असद्भूत व्यवहार. अभेदात भेद करणं, अखंड वस्तूत भेद करणं. जसं आपण म्हटलं असंख्यात प्रदेशी, तर असंख्यात हा एका अखंड द्रव्याचा आपण भेद केले. तर जेव्हा हाही व्यवहार झाला, 2 वस्तूत एकत्व करणं हाही व्यवहार झाला. पण या 2 व्यवहारात अंतर आहे. हा पेन माझा, हा व्यवहार की निश्चय?
मी जेव्हा हे म्हणणार आहे हा पेन माझा, तेव्हा हा व्यवहार आहे का निश्चय आहे? व्यवहार आहे. आता हा व्यवहार कसा आहे? हा माझ्याशी काही संबंधित आहे की माझ्यापासून अत्यंत पृथक आहे? अत्यंत पृथक आहे, भिन्न आहे. तो आजही मी सोडू शकते, त्याला घेतलंच पाहिजे असं काही नाही. अशी ही वस्तू आहे. याला माझं म्हणणं हा असद्भूत व्यवहार झाला की याचा तुमच्यात द्रव्य नाही, गुण नाही, पर्याय नाही किंवा निमित्त रूपाचा व्यवहारही नियमाने होईलच हाही नियम नाही. आणि म्हणून हा असद्भूत व्यवहार झाला. आता हा माझा प्रेम, हा जो माझा राग आहे, हा जो माझा मिथ्या भाव आहे, तोही व्यवहार आहे. आता तो व्यवहार कसा? मी काय म्हणते वाक्य थोडे लक्षात घ्या. काय म्हटलं? हां, याबद्दलचा माझा राग, याबद्दलचा माझा आत्मत्वाचा भाव हा माझा आहे तरी देखील असद्भूत आहे. नाही आलं? काय आलं रमेश? पेन तर माझा नाहीच, पण पेनच्या बाबतचं माझेपण, या पेनच्या बाबतचा राग तोही माझा नाही हे समयसार सांगते. तोही माझ्या ज्ञान स्वभावात बसत नाही आणि म्हणून तोही असद्भूत आहे. हे सांगतं अध्यात्म. आगम सांगतं भिन्न वस्तूतलं असणारं. म्हणून आज आपल्याला जे काही पाहायचं आहे तो सद्भूत अनुपचरित व्यवहारानं ही जे काही आपण भेद पाहतो, आत्म्यात ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे, असा भेद करून जे पाहतो आहे तो भेदही आत्म्यात नाही. आत्मा एक अखंड पिंड स्वरूपाचा आहे. त्यांनी त्याच्यासाठी एक शब्द ठेवला आहे. चार न्यायाचा निषेध करून शेवटच्या निश्चयीने तेव्हा तुम्ही काय म्हटलं? जाणणारा 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 आहे. जाणणारा आहे तर ज्ञानगुणच्याच लक्षण झाला ना? नाही, समयसारमध्ये जाणणारा, ज्ञान, न्यायक हा शब्द द्रव्यासाठी येतो समयसारच्या दृष्टीत. नुसता गुण अभिप्रेत असत नाही. व्यवहारेण उदिसति ज्ञाने स्वचरितदंसनं ज्ञानं न विज्ञानं न चरितं न दंसनं ज्ञानगो शुद्धो. ज्ञानीस ज्ञानी आत्मा, ज्ञानीस म्हणजे ज्ञान नाही आलं, ज्ञानी आत्म्याच्या ठिकाणी चारित्र्य आहे, दर्शन आहे, ज्ञान आहे. हे उद्दिष्टही हे जे काही म्हटल्या जातो व्यवहारेनं, ते सगळं व्यवहार नयाचं कथन आहे. खालच्या ओळी तर अजून आचार्यांनी आपल्याला खूप आत नेलं. नविनानं न चरितं न दंसनं. आत्मा ज्ञानी आहे, आत्मा दर्शन रूप आहे, आत्मा चारित्र्य रूप आहे, नाही आहे का? आत्म्या ज्ञान आहे का नाही? दर्शन आहे का नाही? चारित्र्य आहे का नाही? आणि आचार्य का नाही म्हणतायत? प्रश्न महत्त्वाचा आहे. काय झालं? याच्या स्पर्श रस गंध वर्ण आहे का नाही? आहे. स्पर्श इथं आहे, रस इथं आहे, आता स्पर्श आहे, नंतर गंध आहे, असा भेद आहे याच्यात? नाही. आम्ही असा भेद पाहतो आहे की हा स्पर्श आहे तो रस नाही, रस आहे तो गंध नाही, गंध आहे तो वर्ण नाही.
म्हणून स्पर्शही याच्या पुऱ्या भागात आहे, रसही याच्या पुऱ्या भागात आहे, गंधही याच्या पुऱ्या भागात आहे. आणि हा जेवढा बदलल, किती बदलू द्या याला, तेव्हाही सगळे चारी आहे याच्यात. याची समजा जाळलं याला आणि राख झाली, मग त्याच्यात स्पर्शरस गंधवर्ण राहिला आहे का नाही राहिला आहे? मी काय विचारलं? याचं परिणमन जाळल्यानंतर राख झाली, तर त्या राखेत स्पर्शरस गंधवर्ण आहे का नाही? हां, काय वाटते ते सांगा. काय वाटते? हां, राग कुणाची झाली? याची अवस्था आहे काही स्वतंत्र वस्तू आहे? काय झालं? राग कुणाची अवस्था? याचीच आहे ना. हां, म्हणजे मग याच्या राखेचे स्पर्शरस गंधवर्ण याचे जे होते तेच राखेत गेले, दुसरे नाही नवीन आले. फक्त त्या स्पर्शरस गंधवर्णाची अवस्था तिथं वेगळी झाली, इथं वेगळी होती. काय झालं? काय लक्षात आलं सतीश भाऊ? नाही आलं? काय आलं? हां, स्पर्शरस गंधवर्ण त्याची राख झाली, राख उडून पुन्हा त्याचा जग बनला, पुन्हा पाणी झालं, तरी देखील ते गुण कायमच्या कायम राहणार असतात. गुणांचा नाश कधीच नाही आणि पर्याय कधीच टिकत नाही. दोन नियम नक्की. काय झालं? गुण कधीच नष्ट होणार नाही आणि गुणांच्या पर्यायी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्या बदलणार आहेत, त्या उत्पन्न नष्ट होत राहणार आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतायत नवीनानम. ज्ञान काही वेगळं आहे, दर्शन काही वेगळं आहे, चारित्र्य काही वेगळं आहे असं नाही. हा भेद जोपर्यंत आमच्या दृष्टीत आहे, भेदात अडकलो आहोत आम्ही, तोपर्यंत हे शुद्ध आत्म्याचा अनुभव होत नाही. इलाज नाही म्हणतात आचार्य, म्हणतात आमचा कुठं ना कुठं भेद पाहिजे आम्हाला, विकार पाहिजे. त्याला जोपर्यंत आम्ही चिटकून राहणार आहोत तोपर्यंत आमच्या जीवनात कधीही शुद्धात्म्याची अनुभूती येत नाही. म्हणून मी या सगळ्या गुणांमध्येही न्यायकच राहिलो असा जो काही भाव येतो तेव्हाच आत्म्याची अनुभूती होऊ शकते. पान नंबर आहे 6 मला वाटते. जरी आत्मा अनंत गुणांनी युक्त आहे तरी अखंड आत्म्यात गुणभेद नाही. भेद ज्ञान होण्यासाठी केला, आम्हाला समजण्यासाठी भेद केला. वस्तूमध्ये गुणांचे भेद नाही. आम्हाला वस्तू कशी आहे, काय आहे, आत्म्यात काय काय नाही कळालं. कुठची गाथा आहेच ती, झाली तर उद्या होईल कदाचित. की अनार्याला त्याच्या भाषेत समजून सांगावं लागते. आम्ही लहान मुलांना जेव्हा शिकवतो, जीव कुणाला म्हणायचं तर त्याला काय शिकवतो? जो चालतो बोलतो तो जीव. का असं शिकवलं? आमच्या त्या परिभाषेत किती गोंधळ आहे. आज तर आगगाडी चालते, विमान चालते, लाऊडस्पीकर बोलतो, मग तोही जीव होईल. पण का असं सांगतोय आम्ही? त्याला तेच ज्ञात आहे. त्याच्याजवळ जे ज्ञान आहे, ज्ञात आहे, त्याच्या ज्ञानातूनच त्याला सांगितलं तर त्याला कळू शकते. आणि म्हणून त्या भाषेत आम्ही त्याला सांगितलं. वस्तू तशी नाही. पण जसा शिष्य असेल तसं त्याला तर ते सांगितलं
आणि आता एक 10 वर्षाचा मुलगा असं त्याला काय सांगू जो चालते तू जीव आहे, मग त्याला काय सांगता तुम्ही? ज्याला ज्ञान दर्शन आहे तो जीव आहे. आता तुम्हाला मी काय सांगत आहे, आचार्य काय सांगत आहे आपल्याला? नुसतं ज्ञान दर्शन आहे तो जीव नाही, खरा जीव कोण? जो न्यायक आहे तो खरा आहे. तर जशा प्रकारचं त्याची कुवत कशी आहे जाणण्याची, त्याला अनुसरून हा कथनाचा भाग, स्पष्टीकरणाचा भाग येऊ शकतो. परंतु वस्तुव्यवस्थेत भेद असत नाही. तर आम्हाला भेद ज्ञान करून देण्यासाठी आहे. त्या वस्तूत तसा भेद कधीही असत नाही. जरी असंही म्हटलं जाते, तुम्ही थोडं बारकाईने, की पर्याय ऊपर तरत मिळते असं म्हणतात आचार्य, की पर्याय वर तरंगते, म्हणजे उपरी आहे. आचार्यांच्या कलशात आहे. म्हणजे असं आहे काय, एवढ्याच भागात पर्याय आहे याच्यात नाही असा नाही त्याचा अर्थ. ही जी सगळी याची पर्याय आहे ती याच्यातही सगळे आणि या खोलीतही आहे. त्याच्या सगळ्या खोलीत आहे, त्याच्या सगळ्या लांबीत आहे, त्याच्या सगळ्या रुंदीतही ती आहे. मग आचार्यांनी असं का म्हटलं की पर्याय वर तरंगते, उपरी का म्हटलं असं? नाही माहीत का म्हटलं असं प्रांजली? एक समय मात्र आहे आणि गुण त्रिकाली आहे, त्याच्या खोलीतही गुण आहे. या अर्थानं त्याला असं म्हटलेलं असते, ती पर्याय फक्त वर आहे असं नाही. रागादी विकारामुळे तर आत्म्यात अशुद्धता येतेच, परंतु गुणभेदामुळे ही येते. भेद रागाविना दृष्टीत येत नाही, म्हणून गुणभेदास सद्भूत अनुपचरित व्यवहारानं जीव म्हटला. रागादी विकारामुळे तर आत्म्यात अशुद्धता आहे, तर मान्य झालं का नाही आता? की रागाधिक आपला शुद्ध भाव आहे. काय झालं? आता आपण शास्त्र समयसार समजून घेण्याचा भाव करतो आहे. हा भाव काय आहे? राग आहे, कवित राग आहे, राग भाव आहे. मग हा राग भाव शुद्ध आहे का अशुद्ध आहे? अक्षय भाऊ, हा राग भाव शिकण्याचा, समयसार शिकण्याचा राग भाव शुद्ध आहे का अशुद्ध आहे? प्रश्न खूप पडला, कसं उत्तर देणार? अशुद्ध म्हटलं तर समयसार ऐकाच कशाला? प्रश्न तर उभाच राहील. अशुद्ध म्हटलं तर सारं सोडून आलात, विकल्प थोडे ना थोडे सोडावंच लागले आहे. तर म्हणतात एवढं सारं सोडून आलो रागासाठी. काय आहे तो रागच, पण तो शुद्ध आत्म्याच्या बाबतचा राग आहे. म्हणून आचार्य म्हणतात तुला राग केल्याशिवाय राहत नाही ना, तर तो राग सोड आणि हा कर. नाही तर पेपर वाचत बसले असते की नाही? पेपर वाचण्याचाही रागच आहे, कॉम्प्युटरवर बसण्याचाही रागच आहे, आणि हाही रागच आहे. पण दोन रागातून कोणता नजीकचा राग आहे आपल्या आत्म्याला पाहण्यासाठी? त्या रागातून आम्हाला आत्मा पाहता येणार नाही. या रागाच्या माध्यमातून किंवा हा राग संपल्यानंतर आम्ही आमचा शुद्ध आत्मा पाहू शकतो. आणि म्हणून हाही राग आहे, पण तोही मला सोडावा लागेल. मी समयसारच वाचत आहे आयुष्यभर, पण तो समयसारचा राग जोपर्यंत आहे तोपर्यंत मला आत्मानुभूती नाही होणार. मलाही तो सोडावाच लागेल आणि त्या आत्म्याचं अनुभवान संवेदन करावं लागेल. आणि म्हणून म्हणतात राग आदी विकारामुळे तर आत्म्यात अशुद्धता येतेच, पण गुणभेदामुळे ही येते. कारण भेद रागाशिवाय कधीही आपल्या दृष्टीत येत नाही, आणि म्हणून त्याला सद्भूत
अनुपचरित व्यवहार नयाचा विषय म्हटला होता की गुण आहेत म्हणून सद्भूत आहे. अनुपचरित का म्हटलं होतं आपण त्याला? शुद्ध आहे म्हणून अनुपचरित आहे आणि भेद केला म्हणून व्यवहार आहे. अखंड एकधर्मीचे द्रव्याचे ज्ञान नाही अशा आपल्या शिष्यांना धर्मीचे द्रव्याचे ज्ञान व्हावे म्हणून आचार्यांनी भेदद्वारे समजावून सांगण्यासाठी हा भेद केला आहे. तो व्यवहार आहे, कारण गुण वस्तूशी सदाच तन्मय असतात. जसे साखरेत गोडी, पांढरा रंग, वृक्षादी तिच्यामध्ये एकरूप असतात. ज्ञानीला ती एकरूपता दिसते. वाक्य मोलाच आहे. अखंड एकधर्मी. आपलं द्रव्य कसं आहे? एक आहे की अनेक आहे? आता एवढं तर नक्की झालं आहे. आपलं जीवद्रव्य एक आहे की अनेक आहे? काय झालं? आपलं जीवद्रव्य एक आहे की अनेक आहे? एकच आहे. आपलं जीवद्रव्य पाहायचं असेल तर एक अनेकही आहे, पण त्याच्या दृष्टी भिन्न आहे. आता इथं आम्हाला काय पाहायचं आहे? द्रव्य कधीही एक राहील, गुण प्रदेश पर्याय अनेक राहील. आणि म्हणून ते सांगतायत अखंड एकधर्मीचे म्हणजे द्रव्याचे ज्ञान जोपर्यंत आम्हाला होत नाही तोपर्यंत आम्हाला भेद करून सांगावे लागतात. तुम्ही लहान मुलांना खेळणं आजकाल कोणते आणून देता? ते हत्ती बनवायचं वगैरे त्याला काय म्हणतात? हां जेव्हा आणून देते तर कसं असतात? खंड खंड असतात. हत्ती बनवायचा आहे तर हत्तीचे किती पार्ट असतात त्याच्यात ठेवलेले. त्याला हत्ती बनवायला एक बनवायला सांगायचं आहे आणि त्याला एक बनवता येत नाही. तसा त्याला खंडाची आवड आहे, खंडाचं ज्ञान आहे, म्हणून त्याला आम्ही खंड दिले आणि त्या खंडातून त्याला एक अखंड वस्तू बनवायला सांगितली. तसं म्हणतात आम्हाला अखंड वस्तू समजत नाही. जीव आहे, एक आहे, अनादी आहे, अनंत आहे, नाही कळालं आम्हाला. आणि म्हणून आचार्यांना भेद करून समजावून सांगावं लागलं. तो व्यवहार आहे, कारण गुणवस्तूशी सदाच तन्मय असतात. जसे साखरेत गोडी, पांढरा रंग, वृक्षता ही त्याच्याशी समरस आहे की वरवर राहणारी आहे? काय आहे? त्याच्याशी समरस आहे पुरी. त्या साखरेला तुम्ही कुठेही टाका, त्याचे ते गुणधर्म कधीच नष्ट होत नाही. गुणांना जाणताना व्यवहाराने दर्शन, ज्ञान, सुखादी भेद दिसला तरी द्रव्य त्या सर्वांना आपल्या पोटात सामावून घेतो. द्रव्य एक अखंडच राहणार आहे. द्रव्यामध्ये वस्तुतः कोणत्याही प्रकारचा भेद असणार नाही. वस्तू गुणपर्यायात्मकच आहे, पण भेद नाही. भेद करून जाणले म्हणून व्यवहार आहे. मग नाहीच का? गुणभेद नाही, पर्याय भेद नाही, प्रदेश भेद नाही. हे नक्की झालं का नाही झालं? झालं. मग आता ते नाहीच का? गुण नाही का आत्म्यात? आत्म्यात प्रदेश नाही का? आत्म्यात पर्यायी नाही का? दोन थोडं विरोधी वाटेल, लक्षात घ्या मी काय म्हणत आहे ते. आत्म्यात गुण आहेत की नाही? काय उत्तर आहे सतीश भाऊ? आत्म्यात गुण आहे का नाही? आहे का नाही? का नाही आहे? आत्म्यात प्रदेश आहेत की नाही?
आहे. आत्म्यात अनंत पर्यायी आहे, हे सगळं आहे. पण जो भेद केला, अनंत गुण म्हणजे अनंत भेद केला, अनंत पर्यायी, पर्यायीचे असे अनंत भेद केले, हा भेद नाही. काय आलं लक्षात? आलं काय का नाही आलं? या स्पर्श रस गंध वर्ण आहे. भेद केला का नाही आपण? का नाही केला? हां, हा एवढा लांब आहे, एवढा रुंद आहे, असाही भेद आपण केला. तर हा भेद नाही आहे. पण हा केवढा लांब आहे, केवढा रुंद आहे, किती मोठा आहे का लहान आहे, हे समजण्यासाठी आम्ही भेद करून त्याचं ज्ञान केलेलं असणार आहे. म्हणून गुण असू द्या, पर्याय असू द्या, प्रदेशभेद असू द्या, हा भेद वस्तूत नाही, गुण प्रदेश पर्याय आहे. नाही आलं अजून लक्षात? काय आलं वनिता ते? सुनीता सांग चुक दे, काही घाबरायचं नाही. तर अनंत गुणरूपाचा भेद पाहू नका, अनंत गुणात व्यापक असणारा आत्मा पहा. अनंत प्रदेश रूपाचा भेद पाहायचा नाही, त्या अनंत प्रदेश असंख्यात प्रदेशात व्यापक असणारा एक आत्मा पाहायचा आहे आपल्याला. तो एकच आहे. आणि म्हणून हा गुणभेद, पर्याय भेद, भेद आत्म्यात नाही, हा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. निश्चयाने अग्नी स्वभावाने एकच असतो, परंतु भेद व्यवहाराने काय म्हणतो आपण, जो जातो तो अग्नी, जो दाहकत्व गुण पाहिला त्यातला, अन्न शिजवतो तो अग्नी, अग्नीच आहे, एकच अग्नी. काही फरक आहे? अग्नी तर कशाचाही असला, तो गौरीचा असला, कोळशाचा असला, लाकडाचा असला किंवा आमचा गॅसचा असला, तरी देखील तो अग्नी एकच आहे. पण त्या अग्नीमध्ये जेव्हा आपण अग्नीवर शिजवतो तेव्हा पाचकत्व दिसते आपल्याला, जेव्हा जातो तेव्हा दाहकत्व दिसतं, आणि जेव्हा तो प्रकाश देतो तेव्हा मला प्रकाशकत्व दिसतो. गुणभेद जाणताना आम्हाला अनेक दिसतात, परंतु त्या सगळ्यामध्ये द्रव्य नियमाने एकच असते. हा एक नाही ठेवला तर काय होईल म्हणतात. जोपर्यंत आम्ही एक दृष्टीत नाही ठेवला आणि भेदच करत राहिलो, इथं ज्ञान आहे, इथं दर्शन आहे, इथं सुख आहे, इथं वीर्य आहे, एवढं अनंत भेद केले. कुणाचे कुणाचे केले? जर आम्ही एक द्रव्य पाहिलं नाही, हे जीवाचे, हे पुद्गलाचे, असं एकत्व पाहिलं नाही, तोपर्यंत या भेदाला ते कुणाचे आहे, काय आहे, हे आम्हाला सांगता येणार नाही. त्यांनी उदाहरण एक चांगलं ठेवलं. आपण काय म्हणतो, अहो गर्दी खूप होती आणि त्यामुळे माझा मुलगा हरवला. काय म्हणता? आपला मुलगा हरवला, एखाद्या यात्रेत वगैरे कुठे गेला किंवा एखाद्या तीर्थावर, तर खूप गर्दी असते ज्यावेळी, आणि त्यावेळी मुलगा हरवतो. मुलगा गर्दीमुळे हरवला असं आम्ही मानतो. वस्तुतः मुलगा का हरवला? त्या मुलानं आपल्या पित्याचा हात सोडला असेल तर तो हरवतो. पित्याचा हात नाही सोडला तर हरवतो?
जोपर्यंत तो हात धरून आहे तोपर्यंत तो हरवू शकत नाही. तसं जोपर्यंत आम्ही आमचे हे गुण एक अखंडता पाहत नाही, आमची दृष्टी ही अखंडताला पकडत नाही आम्ही, तोपर्यंत भेद आमच्या दृष्टीत येतो. आणि हा भेद दृष्टीत येतो तो आम्हाला भ्रमावं लागेल, भटकावं लागेल. आम्हाला आमचा आत्मा कधीच दिसू शकणार नाही. तसा दर्शन गुण पाचक आहे, ज्ञान गुण प्रकाशक आहे, चारित्र्य गुण दाहक आहे, असा गुणभेद होतो. आता टीकेत शब्द येणार आहे आपल्याला. निकटवर्ती शिष्य हा शब्द टीकेत येणार आहे संस्कृत. तर त्याचा अर्थ काय असणार आहे? निकटवर्ती शिष्य, जो सदा जवळ राहतो, हा शब्दशः अर्थ होतो निकटवर्ती शिष्याचा, की जो त्या गुरुच्या जवळ सदा राहणारा आहे तो निकटवर्ती शिष्य. वस्तुतः कोणता निकटवर्ती शिष्य होईल? कोणता होईल? हां, जो शुद्धात्म्याला जाणून घेण्याचा उत्सुक आहे. थोडं लक्षात घ्या सतीश, काय झालं? आता शिबिरात आलोच आहोत, तर ताईंनी नियमही दिला आहे की सगळे क्लास अटेंड केलेच पाहिजे. आणि म्हणून जर आम्ही ऐकत असू तर तो आम्ही निकटवर्ती शिष्य होऊ का नाही? तर नाही होणार आहे आम्ही निकटवर्ती शिष्य. हातात जवळच आहे, 8 दिवस आता आपण एकत्र राहणार आहोत, पण तरी निकटवर्ती शिष्य कोण होईल? कोण होईल? ज्याला आतून तळमळ आहे. तुम्हाला हे दुःख झालं पाहिजे, एखाद्या वेळी चुकून एखाद्या पिरियडला उशिरा यावं लागलं तर आज दुःख झालं पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निकटवर्ती शिष्य नाही. काय झालं रमेश भाऊ? चांगलं दिसत नाही. सगळ्याबरोबर आलो आहे तर सगळ्याबरोबर तसं सगळं करावंच लागेल. आणि म्हणून जर आम्ही करत असू तर आम्ही निकटवर्ती शिष्य आचार्यांचे होऊ शकत नाही. तर जो मुमुक्षु आहे, शुद्धात्मा आहे, शुद्धात्मा समजून घेण्यासाठी रुचिवान आहे, पात्र आहे, दृष्टीवान आहे, असा जो शिष्य आहे तो वस्तुतः निकटवर्ती शिष्य असं म्हटल्या जाणार आहे. एका आश्रमात एका गुरुजवळ अनेक विद्यार्थी होते. त्यातला एक विद्यार्थी होता, परिस्थितीनं अत्यंत हीन होता, पण बुद्धिमान होता, इच्छुक होता जाणण्याचा. परिस्थिती तशा प्रकारची नव्हती. तर त्या गुरूंना एकदा असं वाटलं की याची एवढी मोठी बुद्धिमत्ता आहे, याच्याजवळ एवढी उत्सुकता आहे, तळमळ आहे, तर याला याच्या परिस्थितीमुळे ते घेता येत नाही आहे, तर आपण त्याला काही मदत करावी. आणि म्हणून गुरूंनी सांगितलं त्याला की माझ्याजवळ एक अशा प्रकारचं रत्न आहे की तुझा उत्कर्षच होत राहील. अशी एक वस्तू आहे माझ्याजवळ की मी तुला ती देऊ इच्छितो. आणि त्या वस्तूमुळे तुझ्या जीवनात आज जी काही तुला चिंता आहे, दुःख आहे, ते सगळं दूर होऊ शकते. आणि अशी वस्तू मी तुला देऊ इच्छितो. तर त्या शिष्यानं प्रश्न काय केला, या तुम्ही जी वस्तू मला देणार आहात त्या वस्तूनं मला माझा आत्मा दिसेल का नाही? काय केला? मला माझा आत्मा त्या वस्तूमुळे दिसेल का नाही दिसणार? त्याने सांगितलं नाही.
आत्मा नाही दिसणार आहे त्यांना. मग काय होणार आहे? तर म्हणे तुला बाह्य वैभव मिळेल, तू आईबापाला सुखी करू शकशील, स्वतः खूप मोठा होशील जगात, आणि असं होऊन तू पुन्हा आपल्या आत्म्याचं काही कल्याण करू शकशील, म्हणून मी तुला देऊ इच्छितो. तर त्यांनी सांगितलं, जिथं आत्म्याचं कल्याण होत नसेल ती वस्तू मला नको आहे. बाह्य किती उत्कर्ष होतो आहे, बाह्य मी किती मोठा होतो आहे, याची गरज मला नाही, आणि म्हणून तो मला नको आहे. तुम्हाला द्यायचा असेल तर मला माझा शुद्ध आत्मा दाखवा, त्या शुद्ध आत्म्याची विधी सांगा, मला ह्या बाकीच्या वस्तूची गरज असणार नाही. म्हणून शब्द ठेवले, जो पात्र आहे, दृष्टीवान आहे, असा शिष्य निकटवर्ती शिष्य म्हटला जातो. गुणांना सहवर्ती पर्याय व पर्यायांना क्रमवर्ती पर्याय असं म्हणतात. कधी कधी गुणांना पर्याय म्हणतात आचार्य. तर द्रव्याच्या अपेक्षेने ते अनेक आहेत, म्हणून त्याला पर्याय म्हणतात. द्रव्य एक, गुण अनंत, या अपेक्षेने गुणालाही कधी पर्याय म्हटल्या जाते. पर्याय आणि गुण हे एक अशा प्रकारच्या स्वरूपाचे नाही, पण भेद आहे, यामुळे त्या गुणांनाही पर्याय. तर गुण कसे आहेत आपल्याजवळ? सहवर्ती आहे म्हणजे सदा बरोबर राहणारे आहेत. दुसरा शब्द ठेवला पर्याय, क्रमवर्ती आहे. एका पर्यायीनंतर दुसरी पर्याय, दुसऱ्या पर्यायीनंतर तिसरी पर्याय. पर्याय एका वेळी सगळ्या कधीच असणार नाही, आणि गुण क्रमानं कधीच असणार नाही. सिद्धांचे 8 गुण सिद्ध झाल्यावर आले का नाही? भाऊ, सिद्धाचे 8 गुण सिद्ध झाल्यावर आले का नाही? आज आपल्याजवळ आहे का नाही? काय वाटते? काय वाटते अभि? आपल्याच जवळ आहे, फक्त व्यक्त नाही. सिद्धाच्या 8 गुणांचे नावं काय? नाही माहीत आहे. कोण सांगते सिद्धांच्या 8 गुणांचे नावं? तुम्ही नाही. रमेश भाऊ सांगा. चुकू द्या, काही हरकत नाही. चुकाल शिवाय तुमच्या लक्षात राहणार नाही की आपण कधीच सिद्धाचे गुण लक्षात ठेवले नाही. चुकलं तरच लक्षात राहील. काही तर येत असेल तर नाही येत काहीच. हां, सतीश भाऊ माहीत आहे काय? नाही माहीत. अष्टक देता की नाही कधी? म्हणजे आपे देता का नाही? माहिती आहे, म्हणता तुम्ही पण लक्ष नाही तुमचं. अनेक वेळा म्हटलं असेल. हां, आता सांगा भरत. अनंत ज्ञान देता ना रोज? हां, देऊन आमचं लक्ष कुठं आहे बघा. म्हणून काल कीर्तीनं जे म्हटलं की करा ते लक्षपूर्वक करा, भावापूर्वक करा ना. थोडं करा, करता सांगता काय की देतो. एखादं अष्टक देतो, पण देताना आपण त्याचा भाव समजतो. नाही समजला तर विचारून पाहून तर तो भाव मनात आणा. नाही तर ती काय आहे? नुसती क्रिया आहे. त्यांनी म्हटलं आहे ईशा पारात आहे की कल्याण आहे. आकीर्णितोपि महितोपि निरीक्षितोपि नूनं न चेतसि मया विधृतोसि भक्त्या. म्हणतात खूप वेळा ऐकलं. आकीर्णितोपि निरीक्षितोपि. किती वेळा देव पाहिले आपण? आणि किती देव पाहिले आतापर्यंत? हां,
पण देव आमच्या हृदयात कुणाला स्थान नाही आलं. आकीर्णितोपी निरीक्षितोपी महितोपी. पूजा किती केल्या, मोठ्या मोठ्या पूजाही केल्या असेल कदाचित, सिद्धचक्र विधानही केलं असेल. महितोपी निरीक्षित आकीर्णितोपी महितोपी निरीक्षितो नूनं न चेतसि मया विधृतोऽसि भक्त्या. मी कधीच भक्तीनं तुला माझ्या हृदयात स्थान दिलं नाही. असं आपलं होऊ लागलं का नाही? काय होऊ लागलं? दोन गोष्टी होऊ लागल्या आपल्या जीवनात. एक तर ते करायचंच नाही, भावपूर्वक होत नाही म्हणून, नाही तर नुसतं ते प्रकार यंत्रमानव. काय आहे? यंत्रमानव व्हायचं आहे, असलेल्या ज्ञान भावाला झाकायचं आहे. दुर्लक्ष कुठं होत आहे तुमचं? कुठं होत आहे? स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे आणि जगाच्या उठाठेवी सुरू आहे. तर आम्हाला मी कोण आहे हा भाग समजावून घेण्यासाठी हा भाग हे करायचा निषेध नाही, पण ते करत असताना थोडा भाव तर काही मनात आणा, त्याचा अर्थ समजून घ्या. साधं दर्शनमय. पहिल्यानेच तुम्ही काय म्हणता? निस्सही 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 निस्संगोहम. निस्सही शब्द कशासाठी आला आणि निस्संगोहम शब्द कशासाठी आला? म्हणायचं आहे, क्रियाही होते. त्या दारालाही हात लावतो, तिथेही नमस्कार करतो, कधी पंचांग करतो, साष्टांग करतो. पण यंत्रमानव झालो आम्ही. काय व्हायचं आहे आम्हाला लक्षात घ्या. काय झालं? काय आहे निस्सहीचा अर्थ? जो कोणी काही मध्ये असेल त्याने बाजूला व्हावं. बाजूला व्हा. तुमच्यात अडथळा आम्हाला करायचा नाही. ते आपल्याला दिसत नसतात. कदाचित ते देव ही येऊ शकतात भगवंताच्या आराधनेत आणि म्हणूनही म्हणायचं असते. आणि दुसरं म्हणायचं असते, सगळे रागद्वेष मोह निस्सही. ते बाजूला हो, कोणते विकल्प येऊ नको. दुसरा शब्द आहे तुमच्याजवळ निस्संगोहम. म्हणजे काय करायला? रमेश भाऊ म्हणताना रोज का नाही म्हणत? देव नसले तरी म्हणताना घरात का नाही म्हणत? मग काय आहे निस्संगोचा आता सांगता आला पाहिजे. आता नाही माहीत ना कोणाला? इकडे तरी माहीत आहे. हां, संग म्हणजे परिग्रह. परिग्रह आपल्याजवळ दोन प्रकारचा आहे. जीवाच्या विकारालाही परिग्रह म्हटल्या जाते आणि बाह्य पदार्थाच्या समूहालाही परिग्रह म्हटल्या जाते. आपला परिग्रह आपले विकार खरा. बाह्य परिग्रह तो आपण त्या विकारासाठी जमा केलेला असणार आहे. तर निदान साऱ्या दिवसभर परिग्रहाविना मी नाही राहू शकत. तर मंदिरात जायचं आहे तर चांगले कपडे घालून जावं का नाही? खरोखरीच त्या लोकांचं घेण्यासारखं आहे की तुम्हाला मंदिरात जायचं आहे, निसंग होऊन जायचं आहे तर धोती आणि दुपट्टा घेऊन जा. वास्तविकरित्या तर ती निसंगता बाह्यता आहे. आणि बायकांना काय करा? बायकांना काय करा? जेवढ्या भारी साड्या नेसून जाता येईल. कुणाला साडी दाखवायला चालल्या? भगवंतांना. निसंगोहम. आम्ही 3 लोकाच्या दरबारात प्रवेश करतो आहे आणि तिथं प्रवेश करतानाही आम्हाला आमचा विनय ठेवता येत नाही. तेवढ्या काळातही डोक्यावर पदर ठेवता येत नाही आम्हाला.
हा अनादर आहे भगवंताचा हे कुणाच्याही लक्षात येत नाही आहे. निदान तेवढ्या पुरता 10 मिनटं 1 तास नाही डोक्यावर पदर ठेवू शकत आपण. ही गोष्ट आमच्या कधीच लक्षात आली नाही की तो आम्ही भगवंताचा अनादर करतो आहे, आदर नाही आहे. देवकीनंदन पंडितजीची सून फॉरेनला आहे, डॉक्टर आहे, स्वतः अमेरिकेत आहे. ती जेव्हा कारंजाला आली, आता त्या साड्या त्यांच्या खूप काय म्हणतात त्या मला नावे येत नाही, की अशा साड्या होत्या तिच्या रोजच्या की तो पदर एक क्षणभरही असा राहत नव्हता, तो असा होत होता. ती आपल्याशी करत होती, तो असा ती सुरूच तिचा. तर मी म्हटलं भाभी हे काय चालवलं आहे, असू द्या की खांद्यावर. तर तिचं उत्तर महत्त्वाचं होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, अजून आम्ही त्या पोस्टला पोचलो नाही की तिनं सांगितलं, आमच्या सासूनं आम्हाला एक नियम दिला होता, बडो के सामने मुंडा झक्कर जाना. ते तिच्या भाषेतले शब्द आहे. म्हणजे काय कळालं, कोणत्याही आपल्यापेक्षा मोठ्या माणसांसमोर जायचं असेल तर डोक्यावर पदर घेऊनच, त्यांच्यात तर ते हा होता, बुरखा होता, तो घेऊनच गेलं पाहिजे. ही आज्ञा सासूची होती. तुम्ही आमच्यापेक्षा बडे आहात आणि म्हणून आम्ही तुमच्यासमोर तसं राहू शकत नाही. ती मोठ्या माणसासमोर तशी राहू शकत नाही आणि आम्ही भगवंताच्या दरबारात तसं राहतो आहे. ते जितूभाई जे आहेत ते म्हणजे आश्चर्य आहे. कोणी असं जर बसलं तर ते शास्त्र नाही सांगत, बसू नाही देत. खाली पदर असणाऱ्यांना शास्त्र ऐकायला बसू देत नाही. आणि आजकाल तर आता हे साड्या नेसत नाही, ते कोणते कोणते ड्रेस घालते, तर शेवटी ते ओढण्या घेते त्या शीख लोकांसारख्या, पण ते बसायला लावतात. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे बाह्य क्रियाकांड, त्यात धर्म नाही. पण आमच्या हृदयात त्यावेळी काय आहे हा महत्त्वाचा भाग त्याच्या पाठीमागे असतो आणि आज तो आम्ही विसरत चाललेलो आहोत. शुद्ध आत्म्यावर श्रद्धा करणारी दृष्टी स्वयंपर्याय आहे, परंतु तिचे आराध्य ध्येय पर्याय नाही, तर ध्रुव आत्मा आहे. एक प्रश्न, आता तुम्ही जे भेद सांगितला ना, ते स्त्रियांसाठी काय, पुरुषांच्या पण ओपन आहे? मग काय मी पहिल्याने सांगितला, धोती आणि दुपट्टा नेसून मंदिरात यायला पाहिजे, हे कपडे घालून यायला नको. आता तुम्हाला शक्य नसेल तर निदान पैजामा आणि शर्ट घाल की जो रोज धुतला जातो. निदान एवढं तर पाळू शकाल का नाही पाळू शकत आपण. कोणत्याही शुद्ध कपड्याशिवाय मंदिरात सकाळच्या वेळी तरी निदान येऊ नये. हा एवढं जरी आपण नाही पाळलं तर आपल्या एक गोष्ट आहे, आपण इतके पराधीन झालेलो असतो की त्या कपड्यातही काही भाव येतो. आता आमच्याकडे तरी निदान अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळ्या पांढऱ्या साड्या घालतात, बहुतेक अंश. आता हिला नसेलच एखाद्या वेळी तर ती दुसरी घालते, आमच्या मंदिरच्या बायका अर्थात, बाकीच्या घालतात, ते कारंजात घालत नाही असं नाही. पण तेही पांढरे कपडे पांढरी साडी घालताना जे नाना विकल्प आधी येत होते ते विकल्प दूर झाले का नाही. त्या याच्यातही ती चांगली दिसते की नाही, तिची आहे तशीच माझी आहे का नाही, तिच्यापेक्षा म्हणजे कमी आहे, सगळे विकल्प हटले. सगळ्यांच्या जर पांढऱ्या साड्या असेल तर आम्हाला विकल्प करायला जागा राहत नाही. आणि एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही त्या बसल्या आहेत ताई, त्यांच्याबाबत पाहिल्याबरोबर आपल्या मनात काय भाव येईल आणि आपल्याला पाहिल्याबरोबर एकमेकांना काय भाव येतो हा फरक जरूर पडतो आहे. आणि म्हणून ह्या काही बाह्य गोष्टीही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आज मला खूप जाणवलं तर सगळ्या खांद्यावर पदर घेऊन मंदिरात होत्या
आणि तेव्हाच माझ्या मनात आलं की इतकं भगवंताच्या दरबारात ह्या डोक्यावर पदर घेऊ शकत नाहीत. हा अनादर आहे, हा विनय नाही. म्हटलं आहे कुणाला वाईट वाटणारच आहे हे माहीत आहे मला, आणि तरी राहवलं नाही. ज्ञानीही, हां ते वाक्य राहिलं, शुद्ध आत्म्यावर श्रद्धा करणारी दृष्टी स्वयंपर्याय आहे. शुद्ध आत्मा त्रिकाली आहे, पण हा शुद्ध आत्मा आहे ही जाणणारी माझी ज्ञान पर्याय कशी आहे? ती त्रिकाली आहे. नाही आलं लक्षात. ज्याला जाणते आहे, अनुभवतो आहे, तो आत्मा कसा आहे? त्रिकाली आहे. आणि जी जाणणारी पर्याय आहे ती एक सवय मात्र आहे. तर त्या शुद्ध आत्म्याचं अनुभवन करणारी पर्याय एक समयाची, आणि ज्याचं अनुभवन करायचं आहे असा शुद्ध आत्मा त्रिकाली असणार आहे. म्हणून शुद्ध आत्म्यावर श्रद्धा करणारी दृष्टी स्वयंपर्याय आहे, परंतु ती तिची आराधना नाही करत, पर्यायीची. आज सिद्ध भगवान कुणाचं ध्यान करतायत? शुद्ध आत्म्याचं, सिद्ध पर्यायीचं नाही. आपल्यालाही सिद्ध भगवंताचं ध्यान नाही करायचं आहे. आमच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करायचं आहे. जोपर्यंत आम्ही सिद्ध आत्म्याच्या ध्यानात लागलो असू तोपर्यंत आम्हाला सम्यक दर्शन होत नाही. तुम्ही म्हणाले काय नक्कीच नवस सांगितलं काही. परद्रव्य आहे, परद्रव्याचा राग आहे, तोपर्यंत सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीचा तो भाव असू शकत नाही. ज्ञानीही भेदरूपानं जाणतो तेव्हा रागच असतो, त्यामुळे कर्मबंधच होतो. धर्माबाबतचा रागही धर्म नाही, बंधच आहे. शब्द मोलाचे आहेत त्यातले. ज्ञानीही भेदरूपानं जाणतो त्यावेळीही रागच असतो, आणि त्या रागानं त्यालाही कर्मबंध आहे. ज्ञानीलाही जेवढ्या अंशानं त्याच्या जीवनात राग आहे तेवढ्या अंशानं त्याला बंध आहे. जेवढा राग त्याचा कमी झाला आहे तेवढ्या अंशानं त्याला संवर निजरा आहे. एका उदाहरणानं आपण ते पाहू शकणार आहोत. एका राजानं एक रत्नजडित असा कळस त्याच्याजवळ होता मोठा. निपुत्रिक राजा होता. आता हे सगळं इस्टेट, हा सगळा भाग कोण घेणार? काय कुणाला द्यावा? कुणाला दिलं तरी द्वेष निर्माण होईल, कुणाला चांगलं वाटेल, कुणाला वाईट वाटेल. काय करावं त्याला कळत नव्हतं. तर प्रधानाला त्यांनी विचारलं की माझ्या मनात असे विकल्प येत आहेत, काय करू? तर प्रधानानं सांगितलं असं करू ना, काहीतरी आपण युक्ती लढवू आणि ती युक्ती जो जिंकेल त्याला आपण ते देऊ. ते त्याने काय केलं, 40 फूट गालीचा होता. किती? 40 फूट. आणि मध्ये तो कळस ठेवला. आणि तो कळस घ्यायचा आहे, पण त्या गालीच्यावर पाय न देता, कोणत्याही दुसरं साधन न वापरता तो कळस घ्यायचा आहे. कोणतंही साधन तुम्हाला तिथं वापरता येणार नाही. पुष्कळांनी प्रयत्न करून पाहिले. आता तुम्ही सांगा, 40 फूट म्हणजे निदान 20 फूट तर आलंच. इकडून म्हटलं काय, इकडून म्हटलं काय, इकडून म्हटलं तर 20 फूट कोणाचा हात असेल? ते कसं शक्य होणार होतं? लोक काय म्हणायला लागले, याला द्यायचं तर नाही, आणि मोठा सोंग करतो आहे का रत्नजडित कळस मी देणार आहे त्याला. म्हणून सगळे त्या राजाला नावं ठेवायला लागले. तेवढ्यात एक 10 वर्षाचा बालक आला. मी घेतो म्हणे. अरे तू काय घेतो बाबा, आमचेच हात नाही पुरले, तुझे काय पुरणार आहे?
तू कसा घेणार आहे? मला करू तर द्या. तो सारखा मागे लागला. तर शेवटी वाटला तर नाही करतो म्हणते, करू द्या ना, नाहीतरी कोणालाच मिळत नाही, त्यालाही काय मिळणार आहे का? त्यानं काय केलं? तो गालीच्या गुंडाळत आला. काय केलं त्यानं? तो गालीच्या गुंडाळत आला आणि कळस त्याला मिळाला. आम्हाला आमचा हा शुद्ध आत्मा पाहायचा आहे. तसा हे रागादी विकार भाव, हे असणाऱ्या सगळ्या पर्यायी सगळे गुणभेद गुंडाळत या. आचार्य म्हणतात हा जेव्हा आमच्या जीवनातून हटत जाईल तेव्हा आम्हाला आमचा रत्न अमोलिक असा हा शुद्ध आत्मा मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक आणि भेद रूपाने पाहतो ना, हां त्याच्यात तर असं पण असतं ना, सम्यक दृष्टी असेल त्याला दर्शन म्हणून आणि चारित्र्य म्हणून तिचे भेद त्याला माहीत असते ना, तर तेवढा ते भेद पाहणार का नाही का हा चारित्र्य मोची पर्याय आहे रागाला आणि ज्ञान स्वभाव माझ्या स्वतःचा आहे, ते दोन्ही भिन्न आहे, ते भेद झाला का नाही? ते भेद जोपर्यंत त्याच्या दृष्टीत आहे तोपर्यंत तो सम्यक दृष्टी नाही, तो अद्याप जाणणाराच आहे. फक्त जेव्हा तो आपल्या शुद्धात्म्याचं अनुभवन करतो तेव्हा तोही भेद राहत नाही. असं म्हणतो ना, ज्ञान झाल्यानंतर एक ज्ञानधारा असते आणि एक कर्मधारा असते. ते वेगळं असते. ते सदा अनुभूतीतच राहत नाही हा जीव. तर जेव्हा तो रागात येतो तेव्हा त्या दोन्ही गोष्टी असतात. तर तेव्हा त्याला प्रतीती असते ना, का हे माझ्या स्वरूप हा आहे. प्रतीती उपयोगात नसते ना, परिणतीत असते. पूर्ण शुद्ध पर्याय ही अंतस्तत्व नाही. एक एक शब्द मोलाचे आहे. पूर्ण शुद्ध पर्याय म्हणजे केवल ज्ञान पर्याय. सिद्ध पर्याय ही अंतस्तत्व शुद्धात्मा नाही. अंतस्तत्व म्हणजे शुद्धात्मा नाही, ती सुद्धा बहिस्तत्व आहे. आचार्य घाबरले नाही. काय म्हटलं? शुद्ध पर्यायीलाही बहिस्तत्व म्हटलं. शुद्धात्म्याच्या दृष्टीनं ती एक समय मात्र आहे, बाह्य आहे. त्रिकाली नाही. म्हणून तू जेवढा व जसा आहे तेवढाच व तसाच स्वचा स्वीकार कर. म्हणून तू जेवढा आहे जसा आहे तसाच आपल्या आत्म्याचा स्वीकार कर. या सगळ्या याच्यातून काय कळालं? काय डोक्यावरून गेलं आणि काय जवळ आलं? काय झालं? अक्षय भाऊ काय झालं? काहीच नाही आलं डोक्यात. गजी भाऊ अलग अलग विकल्प हां त्याच्याविषयी, त्या आत्म्याविषयी जे आपल्या मनात असणारे बाकीचे विकल्प आहेत हां, आणि तो आत्मा नाही. आज हे स्वीकारायचं आहे आपल्याला की हे सगळे, मी रागी आहे, मी द्वेषी आहे, मी सम्यक दृष्टी आहे, मी मिथ्या दृष्टी आहे, मी केवल ज्ञानी आहे, मी मतिज्ञानी आहे, हे सगळे विकल्प बाजूला करावे लागेल. हे देखील शुद्ध आत्म्यात नाही. या सगळ्यांना दृष्टीआड करायचं आहे आपल्याला, त्याच्याकडे पाहायचं नाही. तुम्ही जेव्हा औषधीच्या दुकानात जाता तेव्हा औषधही असतात, अजून काही असते का नाही? औषधीचं पॅकिंग करणाऱ्या वस्तूही तिथं असतात आणि तरी देखील तुम्ही त्याला काय म्हणता? औषधीचं दुकान म्हणतात, मेडिकलचं दुकान म्हणता. तर तिथं बाकीच्या वस्तू आहेत का नाही, पण तुम्ही त्याला दृष्टीत घेत नाही. तसं हे सगळं आहे आपल्याजवळ, परंतु आचार्य म्हणतायत ते दृष्टीत घेऊ नका. केवलींना शुद्ध नयाचा अवलंब राहत नाही, कारण नय ज्ञान
कारण नय श्रुतज्ञानाचे भेद आहे, परंतु त्यांना अनुभव नयाच्या विषयाचाच आहे, आत्म्याचाच आहे. केवली भगवंतांना शुद्ध नयही नाही, व्यवहार नयही नाही, सद्भूतही नाही, असद्भूतही नाही. कोणता नय आहे? केवली भगवंताच्या ठिकाणी कोणता नय आहे? हां, नयाच्या अतीत त्यांचं ज्ञान आहे. त्यांचं ज्ञान हे सगळे नयाचे भेद प्रभेद श्रुतज्ञानात आहे, आपल्या ज्ञानात आहे. भगवंताच्या ज्ञानात नय नाही. भगवंताच्या ज्ञानात प्रमाणात्मक त्यांचं ज्ञान असणार आहे, नयात्मक ज्ञान त्यांचं असंच नाही. आणि म्हणून शुद्ध नयाचा विकल्प नाही, पण शुद्ध नयाच्या द्वारे दाखवलेल्या शुद्ध आत्म्याचं अनुभव नाही आलं आहे लक्षात. काय आलं अभि? ज्ञानच नयातीत असल्यामुळे तिथं नयाचा विषय नाही, हां परंतु जो शुद्ध नय शुद्धात्मा दाखवतो हां, त्याचा अनुभव तो आहे. शुद्धात्म्याचा अनुभव नाही. मी आपल्या सोप्या भाषेत पाहू, मी न्यायक आहे, मी शुद्ध आहे, मी शुद्ध आहे, हा विकल्प नाही राहिला, पण त्या न्यायकाचं संवेदन राहिलं आहे. त्यांनी एक उदाहरण ठेवलेलं असते. एक समजा नवीन पाहिजे होता तसा दागिना जर स्त्रीला मिळाला, तर तो हातात आहे तोपर्यंत किती विकल्प येतात तुमच्या जीवनात. त्याची नक्षी बरोबर आहे की नाही, तो पिवळट सोन्याचा आहे की नाही, की त्याच्यात काही मिश्रण आहे, तो मला शोभतो की नाही, तो लहान होतो का नाही, मोठा होतो का नाही, नाना विकल्प आहे. कुठपर्यंत? तो अंगावर घालेपर्यंत नाना विकल्प आहे. आणि अंगावर घातल्यावर सगळे विकल्प नष्ट होतात. तसं जोपर्यंत आम्हाला शुद्ध आत्मा जाणायचा आहे तोपर्यंतच हे नाना विकल्प येणार आहे. एकदा जाणल्यानंतर तो विकल्पही आमच्या जीवनात राहणार नाही. टीका वाचून टाकू, थोडा 5 मिनटं वेळ झाला तरी चालेल. आस्ताम तावत पान नंबर 22 आहे. आस्ताम तावत बंध प्रत्ययात न्यायकस्य अशुद्धत्वं दर्शन ज्ञान चारित्राणी एव न विद्यन्ते. आतापर्यंत रागाधिक भाव आत्म्यात नाही, न्यायामुळे न्यायकत्व नाही, म्हणजे अशुद्धता बंधाची कारणं न्यायकत्वात नाही. म्हणून आस्ताम दूर राहिले म्हणतात ती गोष्ट. तर बंध प्रत्ययात न्यायकस्य अशुद्धत्वं, बंधामुळे या शुद्धात्म्यात अशुद्धता येते, हे तर शक्यच नाही. पण दर्शन ज्ञान चारित्र रूप असा भेदही जोपर्यंत आमच्या जीवनात आहे तोपर्यंत अशुद्धता आल्याशिवाय राहत नाही. यतोहि अनंत धर्मनी एकस्मिन् धर्मिण अश्नितास अनिष्णातस्य अंतेवासी जनस्य तद अवबोध विधायिभिः कैश्चित् धर्मे तम अनुशासतां सूरीणां धर्मधर्मिणोः स्वभावतः अभेदे अपि भेदं व्यपदेशतो भेदम् उत्पाद्य व्यवहारमात्रेण एव ज्ञानिनो दर्शनं ज्ञानं चारित्रम् इति उपदेशः. अनंतधर्मनी एकस्मिन् धर्मिणी अनिष्णातस्य. तर अनंत धर्मनी आपल्या आत्म्यात अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे, परंतु एकस्मिन् धर्मनी. धर्मी कोणता? धर्मी म्हणजे द्रव्य, धर्म म्हणजे गुण. तर आपलं जीवद्रव्य किती? आपलं जीवद्रव्य 1.
आपल्या जीवद्रव्यात गुण किती? तर म्हणजे धर्म किती झाले? अनंत झाले. आणि धर्मी एकच राहणार आहे. म्हणतात अनंत धर्मनी एकस्मिन धर्मिनी. अनंत धर्मातही तो एकच आहे, एकच आहे, तो एकच राहिला. तो अनंत गुणरूपाचा झाला नाही. गुण अनंत आहे म्हणून द्रव्य अनंत झालं नाही. द्रव्य तर एकच राहिलं, अखंडच राहिलं म्हणतात. परंतु धर्मिनी अनिष्णातस्य, ज्याला एक कळत नाही त्याला काय करावं लागेल? त्याला तर हे समजून सांगावं लागणार आहे आम्हाला की ज्याला हे कळत नाही. जसं आपल्या याच्यात एक उदाहरण असतं, ताका. ताभा म्हणजे काय? ताक भात. तर ताभावरून ताकभात जसं आम्हाला घ्यायचा असतो, तर ज्याला ताभाचा अर्थ माहीत नाही त्याला आम्हाला पुरा शब्द सांगावा लागतो, ताक भात. तसं म्हणतात जो आपल्या शुद्धात्म्याला जाणण्यासाठी अनिष्णात आहे, मग त्याला हे सांगितलं कक्रोध तू नाही, मिथ्यात्व तू नाही, तू ज्ञानगुण मात्र नाही, तू सम्यक्त्व मात्र नाही, असा भेद करून सांगावं लागलं. कारण त्याची कपॅसिटी अजून तशी नाही. आज आपल्याला साधी एक गाथा सांगायला आपल्याला 1 तास पुरत नाही आहे का? का नाही पुरत आहे? काय झालं? हां, का नाही पुरत आहे आपल्याला 1 तास? रमेश भाऊ, आमच्याजवळ आधीचं मटेरियल काहीच नाही आणि ते मटेरियल नसल्यामुळे आम्हाला त्यात आज जावंच लागणार आहे. तर हा एक, म्हणून आम्ही कसे झालो आज? कसे झालो? अनिष्णातस्य अंतेवासी जनस्य. त्या एक धर्मीला जाणण्यात आम्ही अनिष्णात आहोत. आम्हाला कळत नाही, आमच्या लक्षात येत नाही, आमच्या अनुभवात येत नाही. अशा अंतेवासी जनस्य, जो अंतेवासी आहे म्हणजे शिष्य, आपल्या शिष्यासाठी म्हणून आचार्यांना, आपण आचार्यांचे कोण आहोत? हां, कोणीच नाही. कुंड आचार्यांचे आपण कोण आहोत? कोणीच नाही. हां, शिष्य आहोत नक्की. आणि तेही कसे आहोत? अंतेवासी शिष्य जनस्य. हे लक्षात घ्या. काय आहे आपण? अंतेवासी जनस्य. किती खाली येऊन सांगतायत कुंद आचार्य आपल्याला की अशा या अनिष्णात जीवालाही मला शुद्ध आत्मा दाखवायचा आहे. काय करू? कसा दाखवू? किती विवंचनेत टाकलं आपण आचार्यांना. आता ही एवढ्या त्या विवंचनेत येऊन त्यांनी सांगितलं, आम्ही काय होणार? आम्हाला ते घ्यावं लागेल का नाही? तद अवबोध विधायिभिः कैश्चित् धर्मेहि तम अनुशासताम. मग त्याला आम्ही काय सांगतो? त्या अनंत धर्मापैकी कोणता तरी एक धर्म घेतो, एक गुण घेतो. बाबा हे आहे ना, म्हणजे हे नाही, हे तुझं आहे, हे तुझं नाही. जसं या बालकाला कळत नसते हे खेळणं आपलं नाही. लोकाच्या घरी गेल्यावरही ज्याला ते कळत नाही त्या बालकाला ते खेळणं आपण घ्यावं असंच वाटत असते. मग त्याला काय सांगतो? आपल्या घरी होतं का हे असं? आपल्या घरच्या खेळणं कसं आहे? मग तुम्ही ते दाखवता त्याला. मग हे असं नाही ना, म्हणून हे आपलं नाही. तसं शिष्य आपल्याला सांगतायत की हां, अरे तुझ्या ज्ञान होतं, दर्शन होतं, पण तू त्या खंडरूप झाला नाही. तर कैश्चित धर्मीही, आमच्यासाठी त्यांना भेद करावा लागला की ज्याच्याद्वारे आम्ही धर्मी दाखवू शकू. शब्द मोलाचे आहेत. तद अवबोध विधायिभिः, त्या अखंडतेला दाखवणारे अशा एका कोणत्या धर्माच्या द्वारे अनुशासताम. आचार्यांनी काय, शब्द किती मोलाचे आहेत संस्कृतचे.
ते संस्कृत नका वाचू म्हणता, कळत नाही म्हणता, पण तो जर वाचत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातला रस, त्यातला आनंद चाखता येत नाही. तर तम अनुशासताम, अनुशासन करतायत आचार्य आपल्यासाठी की ही वस्तू अशीच आहे आणि ती तुम्हाला स्वीकारावीच लागेल. सूर्यनाम आचार्यांनी धर्मधर्मिनो स्वभावतो अभेदे अपि, गुण आणि द्रव्य, धर्म आणि धर्मी यामध्ये स्वभावानं अभेदच आहे. मी काय केलं नाही लक्षात आलं? काय म्हटलं? स्वभावानं अभेदच आहे. माझा जोर दिला होता मुद्दाम, तरी लक्षात नाही घेतलं. स्वभावानं अभेदच आहे तरी देखील व्यपदेशतो भेदम उत्पाद्य, तुम्हाला समजून सांगण्यासाठी, तुम्हाला कथन करण्यासाठी मी भेद करतो आहे. त्यात भेद मी माझ्या समजून सांगण्याच्या प्रक्रियेत केलेला आहे. व्यवहार मात्रेन एव, एवकार ठेवला. हा भेदही मी व्यवहारानंच करतो आहे, निश्चयानं असा भेदही नाही. भेदम उत्पाद्य व्यवहार मात्रेन एव, संस्कृतमध्ये याला खूप ठोस भाव होतो. तुम्ही इकडे तिकडे सरकू नाही शकत. हे जेव्हा आम्ही भेद करतोय, क्रोधी जीव म्हणतोय, तो केवळ व्यवहार आहे. ज्ञानिनो दर्शनम ज्ञानम चारित्रम इति उपदेशः. आचार्यांनी ज्ञानी जीवाच्या ठिकाणी कोणत्याही आत्म्या, इथं ज्ञानी म्हणजे सम्यक ज्ञानी नाही, ज्ञानी म्हणजे कोणताही जीव, तो त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे बाबा, चारित्र आहे, श्रद्धा आहे असा उपदेश दिला जातो. परमार्थता हा तू एकद्रव्य निष्पीत अनंत पर्यायतया एकम किंचित मीलितस्वादम अभेदम एकस्वभावम अनुभवतः न दर्शनम न ज्ञानम न चारित्रम न्यायकाः एकः एव शुद्धः. काय वाक्य आहे मुलाचं, काय रस भरला आहे आचार्यांनी त्याच्यात. निश्चयानं, परमार्थतः म्हणजे निश्चयानं, एकद्रव्य निष्पीतः, एका द्रव्यानं गिळून टाकले आहे, पिळून घेतलं आहे. काय केलं आहे? अनंत पर्यायतया, अनंत गुणांना, अनंत पर्यायींना आपल्यात साठवलं आहे. द्रव्यानं काय केलं? या सगळ्यांना आपल्या साठवलं आहे. ते सगळे त्या पर्यायीशी तन्मय आहेत. एकम किंचित मीलित स्वादम, शब्द खूप मोलाचा तेवढाच. म्हणजे काय कळालं बरं? किंचित मीलित स्वादम, ज्ञानाचा स्वाद वेगळा, दर्शनाचा वेगळा, चारित्र्याचा वेगळा, असा स्वाद नाही येऊ लागला त्यांना. एक न्यायक न्यायक शुद्ध शुद्ध असा सगळ्याचा मिळून असणारा एकत्वाचा स्वाद अनुभव ते करत आहेत. आणि म्हणून शब्द ठेवला आचार्यानं, किंचित मीलित स्वादम अभेदम एकच स्वभावम अनुभवतः. असा एक स्वभावी माझा जो आत्मा आहे, एक न्यायक 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 अखंड असा जो एक आत्मा आहे, त्या आत्म्याकडे जर पाहिलं, तेवढा आत्मा जर मी स्वीकारला, मला दर्शन दिसल, मला ज्ञान दिसल, मला चारित्र दिसणार नाही. आता तुम्हाला एक तुमचे जो नियम आहे, तुम्ही ज्या मुलाला आपलं मानलं त्या मुलात तुम्हाला दोष दिसतात का नाही? मी काय म्हणते, तुमच्या मुलात तुम्हाला दोष दिसतात का नाही?
तुम्हाला तुमच्या मुलात दोष नाही दिसत, तुमच्या मुलातले गुणच दिसते आणि दुसऱ्याच्या मुलातलं एक गुण दिसत नाही, दोषच दिसते. आता हे असं का झालं? एवढं उत्तर द्या, मग आपण गाथा संपवतोय. त्याच्यात आपले पण आहे. तुमच्या मुलात काही दोष आहेत की नाही? आहेत, पण तुम्हाला दोष दिसत नाही, गुणच दिसतात. दुसऱ्याच्या मुलात गुण काही असतील की नाही, पण तुम्हाला ते दिसत नाही, तुम्हाला दोष दिसतात. तिथं तर बरोबर चाललं तुमचं गाडं. आता इथं का नाही चालत म्हणतात की आम्हाला आमचा शुद्ध आत्मा तो दिसू द्या, त्या शुद्धात्म्यात असणारे हे सगळे दोष आमच्या दृष्टीआड होऊ द्या. तिथं जसं करतो तुम्ही तसं इथंही करा. तर हे तर निश्चयानं झालं. व्यवहारानंही ही एक गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची आहे. आज आपण एवढे सगळं हा जो काही शिबिराचा मुख्य हेतू आहे तो हा आहे की आम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्याला आमच्यात सामावून घ्यायचं आहे. त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या भावनेत, त्यांच्या असणाऱ्या अडचणीत किंवा त्यांच्याशी असणारे गुणधर्म, आमच्यात असणारे काही गुणधर्म, त्यांचा सगळ्यांचा संपर्क एकत्र यावा आणि त्यातून एक प्रेमाची सद्भावना, धर्माच्या भावनेतून सगळ्याच प्राणीमात्रांचा उत्कर्ष